अहो ऐका ना, हे बघा माझ्या सोन्यासारख्या भावाने मला 3-3 साड्या दिल्यात. अगं पण एवढं तरी कशाला भावाला लुबाडायचं तू? अहो एवढंच नाही, हे बघा 4000 रुपये पण दिल्यात. भाऊ असावा तर असा, काय काय दिले? कोण आलं बरं? आली असन तुमची बहीण तुम्हाला लुबाडायला, दुसरं कोण यायचंय? हॅपी रक्षाबंधन दादा. हॅपी रक्षाबंधन. या तूच वाट बघतो तुम्ही ये. कामाचं कसं काय चाललंय? ते पण व्यवस्थित चाललंय बघ. वहिनी बरं आहे का तुमचं? चल दादा मी तुला राखी बांधून घेते, मला लवकर घरी जायचंय, माझ्या नंदा पण यायचे ते. थांब आलो मी, थांब 2 मिनिट. अगं तू इथं का टाइमपास करत बसली? माझी बहीण आली, तिला तू स्वयंपाक बिपाक काय करणार नाही का? आणि ते पैसे दिले तुला मी काल साडी आणायला, आणली का साडी? बघू चल. हे घ्या साडी. असली काय साडीची ती? मग काय सगळं तुमच्या बहिणीलाच वाटीत बसू का? आणि मग तुला साडी आणण्यासाठी पैसे दिलते, त्याचं काय केलं तू? 4000 रुपये दिलं, घर खर्च मला चालवायला लागतोय आणि त्या 4000 रुपयाची मी पोरांची फी राहिली होती भरायची, ती भरून टाकली. जरा साडी. धर तायडे तुझं गिफ्ट. अरे एवढी कशाला, एकच नोट दे ओवाळणी म्हणून. अगं राहू दे, तसं पण मला कुठं तुला रोज पैसे देतात तवा, राहू दे. आणि तसं पण 2च सण आहेत, रक्षाबंधन आणि भाऊबीज, तेव्हाच तुला देतो मी, आणि हे माझं कर्तव्य आहे. राहू दे तुला, ठेव. बरं ठीक आहे दादा, थँक्यू. चल दादा निघते मी. का अगं? थांब की अगं, जेवून जा. अरे नको, माझ्या नंदा पण यायच्यात घरी, मग मला उशीर होईन जायला. ठीक आहे, सावकाश जा. चल येते. घेतोय साडी. जस तुला तुझ्या भावाकडून घेता येते ना, तर दुसऱ्यांना द्यायला पण शिक. काय लागतं माझ्या बहिणीला? फक्त मायाला कोण चांगले प्रेमाचे शब्द लागतात फक्त, आपल्याला ते सुद्धा चांगलं देता येत नाही. राहू दे, तुझ्याकडून काय अपेक्षाच नाही आता.